नमस्कार. ज्ञानपंख 24 न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. सिल्लोड तालुक्यातील मंगरुळ येथील माजी सरपंच सतीश बोर्डे हे गावात झालेल्या विकासात्मक कामात भ्रष्टाचाराच्या संदर्भात व तेथील बेजबाबदार ग्रामसेवक सुनील ढाकरे यांच्या भ्रष्टाचारासंदर्भात आज पंचायत समिती सिल्लोडच्या कार्यालयासमोर प्राणांतिक उपोषणाच्या या ठिकाणी बसलेले आहेत. अनेक वेळा ग्रामसेवक, गट विकास अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि विविध अधिकाऱ्यांना त्या ग्रामसेवकाच्या भ्रष्टाचारासंदर्भात लेखी निवेदन देऊन सुद्धा कोणत्याही प्रकारची कार्यवाही केलेली नाही आणि नाईलाजास्तव त्यांना या ठिकाणी उपोषणाला बसण्यास सदरील बेजबाबदार ग्रामसेवकांनी भाग पाडलं. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. सतीशजी, आपण या ठिकाणी उपोषणाला बसलेला आहात. आपण त्या गावचे माजी सरपंच आहात. काय म्हणणं आहे आपलं की आपण आज या ठिकाणी कालपासून उपोषणाला बसलेले आहात? आपण काय सांगू शकाल? मंगरुळ येथे 14 वित्त आयोगाअंतर्गत झालेल्या गट्टूच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला असून मी 6/2/2024 रोजी तक्रार गट विकास अधिकारी यांच्याकडे केली होती. त्यानंतर दिनांक 24/5/2024 रोजी विस्तार अधिकारी यांनी गावाला भेट देऊन असे सांगितले की मला याच्यातलं काही टेक्निकल बाबी कळत नाही. मी आज इंजिनियरला पत्र काढतो आणि त्या पत्राच्या इंजिनियर साहेब येतील आणि मग ते जायमोक्यावर येऊन चौकशी करतील. त्यानंतर त्यांनी 24/5/2024 ला शाखा अभियंता अशोक शाखावर यांना पत्र काढून मौजे मंगरुळ येथे 14 वित्त आयोगामधून झालेल्या भ्रष्टाचाराबद्दल जायमोक्यावर जाऊन विस्तार अधिकारी यांच्यासोबत व तक्रारदार यांच्या समक्ष खात्री करावी असे पत्र काढलेले असताना सुद्धा अशोक शाखावर हे जायमोक्यावर न येता त्यांनी ऑफिसमध्येच बसून परस्पर अहवाल तयार करून व तो मला पोस्टाने पाठवलेला आहे. आणि त्या सदरील चौकशी अहवालावर गट विकास अधिकारी यांची सुद्धा सही नसून विस्तार अधिकारी शेळके आणि शाखावर साहेब यांनी संगनमत करूनच तो अहवाल मला पाठवलेला आलेला आहे. सदरील जो काही अहवाल प्रभारी उपअभियंता शाखावार यांनी मंगरुळ येथील बांधकामासंदर्भात केलेला आहे तो पूर्णतः चुकीचा असून दिशाभूल करणारा आहे. आणि त्या संदर्भात सदरील चौकशी अहवालावर गट विकास अधिकाऱ्याची स्वाक्षरी न होता विस्तार अधिकारी पंचायत यांची स्वाक्षरी आहे असं तक्रारदाराचं या ठिकाणी म्हणणं आहे. परंतु या सर्व प्रकारामध्ये बेजबाबदार ग्रामसेवक सुनील ढाकरे हे सर्वस्वी जबाबदार आहेत. तद्वतच त्यामध्ये त्यांनी जे काही बिलं काढलेले आहेत, ज्यांच्या नावे बिलं काढलेले आहेत, त्यांचंही असं म्हणणं आहे की कोणत्याही प्रकारचे मी स्वाक्षरी केलेली नाही आणि सदरील बिल कोणतं आहे हे मला माहीत नाही. कोणी काढले, कसे काढले या संदर्भात मला माहिती नाही. निश्चितच या संदर्भात मी सुद्धा वरिष्ठ अधिकाऱ्याकडे माझ्या नावाचा गैरवापर केला म्हणून मी सुद्धा तक्रार करणार आहे. जोपर्यंत मला न्याय मिळत नाही, सदरील ग्रामसेवकाविरुद्ध कारवाई होत नाही, त्याच्या भ्रष्टाचाराची चौकशी होत नाही, तोपर्यंत मी या ठिकाणी उपोषण सोडणार नाही असा मात्र ठाम निर्धार माजी सरपंच आणि उपोषणकर्ते सतीश बोर्डे यांनी ज्ञानपंख 24 न्यूजशी बोलताना या ठिकाणी सांगितलेलं आहे. धन्यवाद.